नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी मधील प्रकरण क्रमांक 1 दोन चिन्हातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.3 हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1.3 वरती पार्ट 1 चा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। ते जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ अवश्य पहा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.3 मध्ये जे उर्वरित उदाहरणे राहिली होती ते उर्वरित उदाहरणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की खालील एकसमायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। आता क्रेमरच्या पद्धतीने खालील एकसमायिक समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बघा। त्या अगोदर पहिल्या इथं तुम्हाला डिटर्मिनंट, तुम्हाला काही निश्चयकाची किमती काढायची। कशाची किमती? निश्चयकाची किमती। पहिलं तुम्हाला डी या निश्चयकाची किंमत काढायची आहे। त्यानंतर जर समीकरणामध्ये x चलाचा वापर केला असेल तर तुम्हाला इथे dx आणि dy अशी तुम्हाला ह्या तीन निश्चयकाची किमती काढायची आहे। पहिल्या स्टेप मध्ये d, त्यानंतर dx, त्यानंतर dy अशी तुम्हाला प्रत्येकी तुम्हाला ह्या निश्चयकाची किमती काढायची आहे। आता निश्चयकाची किमती काढायच्या कसं, बरोबर आहे? मग या निश्चयकाची किमती काढते वेळेस तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा। d साठी तुम्हाला सूत्र दिलेले आहे a1 a2 b1 b2। d साठी सूत्र काय दिलेले आहे? a1 a2 b1 b2, a1 a2 b1 b2। एवढं सगळं जर तुम्हाला लक्षात ठेवता येत नसेल तर त्याला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ। आता dx साठी तुम्हाला सूत्र काय दिलेले आहे बघा। dx साठी c1 c2 b1 b2 याला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 32 म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ। त्यानंतर जो निश्चय केलेला आहे शेवटचा निश्चय म्हणजे dy, या पण तुम्हाला निश्चयकाची किमती काढायची आहे। आता शेवटचा निश्चय यासाठी सूत्र काय दिलेले आहे तुम्हाला a1 a2 c1 c2। त्यासाठी शॉर्टकट कीज तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे 13 म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ बघा। d म्हणजे 12, dx म्हणजे 32, dy म्हणजे 13। 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ, dx म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ, dy म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ। हे सगळं काढल्यानंतर x आणि y च्या किमती काढायच्या, बरोबर आहे? दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकसमायिक समीकरणे सोडवत्या त्यावेळेस तुम्हाला दोन चलाच्या किमती काढायच्या, बरोबर आहे? दोन चलाची किमती काढण्यासाठी या तीन निश्चयकाची किमती तुम्हाला शोधावं लागेल, बरोबर? आता याच्यामध्ये बघा समीकरण 3.1 मध्ये उदाहरण क्रमांक 2 एक मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे आपण 1 पर्यंतचे। आता या व्हिडिओ मध्ये आपण 2 पासून पुढे जे उदाहरणे दिलेले आहेत ते उदाहरणे आपण बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। उदाहरण क्रमांक 2 मध्ये समीकरण दिलेले आहे 4x + 3y - 4 बरोबर 0 आणि समोर समीकरण दिलेले आहे 6x बरोबर 8 - 5। आता तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये बघायचे की दिलेले समीकरण हे ax + by बरोबर c या स्वरूपात लिहिलेले आहे का हे बघायचं। आता हे स्वरूप कशाचं आहे? हे दोन चलातील रेषीय समीकरणेमध्ये एकसमायिक समीकरणेचं सामान्य रूप आहे, बरोबर आहे? ax + by बरोबर c या स्वरूपात आपल्याला दिलेल्या समीकरणाची रचना करायची, बरोबर आहे? दिलेले समीकरण आपल्याला सामान्य रूपात मांडून घ्यायचे आहे। बघा या समीकरणामध्ये x पद y पद हे आपल्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे दिलेले आहेत आणि अलीकडेच पण आपल्याला संख्या दिलेली आहे। बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपल्याला संख्या पाहिजे, त्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे हे दिलेलं समीकरण सामान्य रूपात लिहिलेलं आहे काय? नाही, तर त्या समीकरणाला तुम्हाला सामान्य रूपात लिहायचं आहे। लिहिते वेळेस तुम्हाला असं लिहायचं आहे दिलेली समीकरणे ax + by बरोबर c या स्वरूपात लिहू। हे केव्हा लिहायचं? जर दिलेले समीकरण सामान्य रूपात जर लिहिलेले नसेल तर तुम्हाला सामान्य रूपात लिहून घ्यायचं। आता दिलेले दोन्ही समीकरण हे आपल्याला ax + by बरोबर c या स्वरूपात द्यायचे। आता x म्हणजे x पद काय येतं 4x, त्यानंतर y पद काय हे +3, त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या घ्यायची। इथं आपण बरोबरचे चिन्ह टाकू। हे ऋणाचे 4 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले धनामध्ये, त्याचं रूपांतर धनामध्ये झालं। आता पुढचं समीकरण बघा 6x हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे, त्यानंतर आपल्याला y पद पाहिजे, बरोबर आहे? y पद हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे ऋणामध्ये आहे, त्याचं रूपांतर जर आपण ऋणाचे 5 बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं तर काय होतात? धन5 होतात। मग इथं 6x हे ऋणाचे 5 या बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले म्हणजे इकडे झाले धन5y, त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे 8 दिलेले आहे आपल्याला 8 ला, बरोबर आहे? मग याच्यामध्ये जे दिलेले दोन समीकरण होते ते दोन समीकरण आपण या स्वरूपात लिहिले। या म्हणजे ax + by बरोबर c या स्वरूपात लिहिले, बरोबर आहे? आता लिहिल्यानंतर त्याला आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे।
कोणत्या पद्धतीनं? क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. क्रेमरच्या पद्धतीनं दिलेले एक सामायिक समीकरणे सोडवते वेळेस डी, dx, dy ह्या तीन निश्चयकाची किमती काढायच्या. सुरुवातीला घेऊ आपण डी या निश्चयक. मग इथं लिहू आपण डी बरोबर निश्चयकामध्ये, निश्चयकाला इंग्रजीमध्ये डिटर्मिनंट असं सुद्धा म्हणू शकतात. आता डी म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. आता या समीकरणामध्ये तीन स्तंभ दिसत असतील. हे पहिला स्तंभ आणि हे दुसरा स्तंभ आणि हे तिसरा स्तंभ. म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये 4 आणि 6 दिसतात. ते लिहू आपण पहिल्या स्तंभामध्ये 4 आणि 6. त्यानंतर म्हणलेलं आहे की दुसरा स्तंभ घ्या. मग दुसऱ्या स्तंभामध्ये 3 आणि 5 आहेत. मग इथे लिहू आपण 3 आणि 5. बरोबर आहे. ज्या वेळेस आपण कुठल्याही प्रकारचा एक निश्चयक सोडवतो त्यावेळेस निश्चयक सोडवते वेळेस तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा आहे. कोणता गुणाकार करायचा आहे? तिरकस गुणाकार करायचा बघा. सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा आहे. मग सुरुवातीची संख्या आहे 4, हे लिहू 4 गुणिले शेवटची संख्या आहे 5. म्हणजे सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार केला आणि दोन्ही संख्येच्या मध्यभागी ऋण चिन्ह द्या म्हणजे वजाबाकीचं चिन्ह द्या. मग हे आलं वजाबाकीचं चिन्ह. आता पुढे जसं आपण सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार केला त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येनं तिसऱ्या संख्येला करायचंय. मग दुसरी संख्या आहे 3 गुणिले तिसरी संख्या आहे 7. यांचा गुणाकार स्वरूपात मांडणी केल्या. आता आपल्याला त्याला सोडवावं लागतं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 किती होणार? 4 पंच 20 हे वजा 3 गुणिले 6, 3 चं 18. मग इथं वजाबाकी होईल की बेरीज होईल? आता बघा 20 चं चिन्ह धन आहे आणि 18 चं चिन्ह ऋण आहे. मग चिन्ह भिन्न असेल तर तिथं तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग 20 मधून 18 गेले, राहिले 2. हे कशाची किंमत मिळालेली आपल्याला? डी या निश्चयकाची. बरोबर आहे. आता पुढचा निश्चयक दिलेला आहे. आपण डी या निश्चयकाची किंमत काढला. त्याचप्रमाणे आपल्याला dx या निश्चयकाची किंमत काढायची. मग इथं लिहू आपण dx बरोबर, थोडं खाली घेऊया ना म्हणजे याला व्यवस्थित दिसेल. dx बरोबर निश्चयकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 32 घ्या. 32 म्हणजे काय? की 32 म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ घ्यायचा. बरोबर आहे. आता तिसऱ्या स्तंभामध्ये तुम्हाला 4 आणि 8 दिसतात. बरोबर आहे. मग तुम्हाला लिहायचंय 4 आणि 8. आता दुसऱ्या स्तंभामध्ये काय? 3 आणि 5. इथे लिहू आपण 3 आणि 5. आता स्तंभामध्ये आपण संख्याची मांडणी करून घेतल्यानंतर त्या निश्चयकाला कसं सोडवायचंय? तिरकस गुणाकार करू. कसं सोडवायचंय? तिरकस गुणाकार. आता कोणकोणत्या संख्येचा तिरकस गुणाकार करायचा बघा. सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार करा आणि दुसऱ्या संख्येनं तिसऱ्या संख्येला गुणाकार. आणि हे जे दोन्ही संख्येचा गुणाकार घेतल्या त्यामध्ये तुम्हाला वजाबाकीचं चिन्ह टाकायचं. मग इथं मांडणी करू आपण पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या. दोन्ही संख्येच्या मध्यभागी वजा चिन्ह म्हणून वजा चिन्ह. दुसऱ्या संख्येनं तिसऱ्या संख्येला गुणाकार करायचा आहे म्हणजे दुसरी संख्या 3 गुणिले तिसरी संख्या 8. मांडणी केला तर त्यानंतर आपल्याला याचा गुणाकार सोडवायचा आहे. बरोबर आहे. मग 4 गुणिले 5 करायचं आणि 3 गुणिले 8 करायचं. मग 4 गुणिले 5, 4 पंचे किती होतील? 20. त्यानंतर हे वजा 3 गुणिले 8, 3 8 24. मग इथं बघा आता एका संख्येत चिन्ह ऋण, एका संख्येत चिन्ह धन आणि एका संख्येत चिन्ह ऋण. म्हणजे चिन्ह भिन्न असेल तर आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मग मोठी संख्या आहे 24, लहान संख्या आहे 20. मग 24 मधून 20 गेले, राहिले 4. मोठ्या संख्येत चिन्ह ऋण. इथं आपल्याला dx या निश्चयकाची किंमत मिळाली. कशाची किंमत मिळाली? dx या निश्चयकाची किंमत मिळाली. आता पुढचा जो निश्चयक दिलेला आहे आपण dx या निश्चयकाची ज्याप्रमाणे आपण किंमत काढल्या त्याचप्रमाणे आपल्याला dy या निश्चयकाची पण किंमत काढायची. इथं लिहू आपण dy बरोबर निश्चयकामध्ये. आता dy या निश्चयकाची किंमत काढते वेळेस तिथं आपल्याला कोणकोणत्या स्तंभाचा वापर करायचा हे बघायचं आहे. आता dy म्हणजे काय? पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. आता बघा पहिल्या स्तंभामध्ये काय काय दिलेले आहे तुम्हाला? 4 आणि 6 दिलेले. बरोबर आहे. मग इथं घेऊ आपण 4 आणि 6 पहिल्या स्तंभामध्ये आणि दिलेले आहे समोर तिसरा स्तंभ. आता तिसऱ्या स्तंभामध्ये कुठल्या प्रकारची संख्या दिसतात तुम्हाला? 4 आणि 8. मग 4 आणि 8 हे तिसऱ्या स्तंभामध्ये 4 आणि 8. आता बघा स्तंभामध्ये तुम्ही संख्या मांडणी केल्यानंतर म्हणजे डिटर्मिनंट याच्यामध्ये तुम्ही संख्या मांडणी केल्यानंतर त्याचं रूपांतर आता तुम्हाला तिरकस गुणाकार करून घ्या. त्याला कसं सोडवायचं आहे? तिरकस गुणाकार. आता कोणकोणत्या संख्येचा तिरकस गुणाकार करायचा आहे? बघ कोणकोणत्या संख्येचा तिरकस गुणाकार करू? पहिल्या संख्येनं शेवटच्या संख्येला. तर पहिली संख्या आहे 4 गुणिले शेवटची संख्या आहे 8. बरोबर आहे. दोन्ही संख्येच्या मध्यभागी ऋण चिन्ह म्हणून ऋण चिन्ह. दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. मग हे दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या.
मांडणी घेणार. त्यानंतर आपल्याला हे जो गुणाकार दिलेला आहे त्या गुणाकाराला आपल्याला सोडवायचा आहे. मग 4 गुणिले 8, 4 8 किती होणार 32, हे वजा 4 गुणिले 6, 4 सक्का 24. बघा 32 मधून 24 वजा करायचं की 24 मधून 32 वजा करायचं आहे? 32 मधून 24 वजा करायचं आहे. का वजा करायचं आहे? कारण 32 ही संख्या 24 पेक्षा मोठी आहे. मग 32 मधून 24 गेल्यानंतर इथं मिळतात तुम्हाला 8. हे कशाची किंमत मिळालेली आहे? dy या निश्चकाची. कशाची किंमत मिळालेली आहे? dy निश्चकाची. आता बघा दिलेले समीकरण हे सामान्य रूपात लिहिलेलं नव्हतं. हे आपण दिलेले समीकरण x अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिले. बरोबर आहे. लिहिल्यानंतर निश्चक म्हणजे ज्यावेळेस आपण दिलेले समीकरण हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवता त्यावेळेस आपल्याला तीन निश्चकाची किमती काढायची. पहिला आहे d, त्यानंतर आहे dx, त्यानंतर आहे dy. या प्रत्येक निश्चकाची किमती काढल्यानंतर तिथे तुम्हाला क्रेमर शास्त्रज्ञ एक रूल्स दिलेला आहे. कोणता रूल्स दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा एक सूत्र दिलेलं आहे क्रेमरच्या, इथं असं लिहायचं तुम्हाला क्रेमरच्या पद्धतीनुसार लिहिल्यानंतर इथं तुम्हाला x या चलाची किंमत काढते वेळेस सूत्र दिलेलं आहे dx छेदामध्ये d. x बरोबर dx छेदात d, तर y बरोबर काय असेल? मग y बरोबर dy छेदामध्ये d. म्हणजे तुम्हाला x आणि y या दोन्ही चलाची किमती मिळून जाईल. बघा dx छेदात d म्हणजे dx या चलाची dx या निश्चकाची किंमत काय मिळालेली आहे? ऋण 4. म्हणजे लिहूया इथं आपण लिहू dx च्या जागेवर ऋण 4. मग d ची किंमत काय मिळालेली आहे? 2. मग d च्या जागेवर लिहू इथं आपण 2. मग 2 च्या पटीमध्ये 4 मिळतात का? मिळतात. मग b चा पाडा आपल्याला म्हणायचा आहे. b 1 b 2 4, ऋणला ऋण 2 छेदात 1 म्हणजेच किती? 2, म्हणजेच ऋण 2. x या चलाची किंमत तुम्हाला ऋण 2 मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला y या चलाची किंमत काढायची आहे. y चे सूत्र काय दिलेले आहे? dy छेदामध्ये d. मग dy च्या जागेवर dy या निश्चकाची जी किंमत मिळालेली आहे ती आपल्याला dy च्या जागेवर ठेवायची आहे. d म्हणजेच काय? d या निश्चकाची जी किंमत आपल्याला मिळालेली आहे त्याच्या जागेवर आपल्याला d या निश्चकाची किंमत ठेवायची. dy ची किंमत काय मिळालेली आहे? 8 म्हणून लिहू इथं आपण 8. d या चलाची किंमत काय मिळालेली आहे? 2 म्हणून लिहू इथं आपण 2. आता 2 न 8 ला भाग जाऊ शकतो काय? जाऊ शकतो. b 1 चौक 8, 4 छेदात 1 म्हणजेच किती? 4. मग इथं लिहू आपण y बरोबर 4. बघा तिला आपल्याला दोन्ही चलाची किमती म्हणजे उकली मिळून मिळालेले आहे. ते उकली आपल्याला कसं दाखवायचं आहे? बघा शेवटला हे x स्वल्पविराम y बरोबर आहे x ची उकल काय आहे? ऋण 2 स्वल्पविराम 4 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा दिलेले समीकरण हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप नुसार सोडवायचे आहे. अगोदर दिलेले समीकरण तुम्हाला सामान्य रूपात लिहायचे आहे. लिहिल्यानंतर d dx dy या निश्चकाची किमती काढायचे. किमती काढल्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार तुम्ही x आणि y च्या किमती काढायच्या. लगेच आपल्याला पुढचा उदाहरण क्रमांक बघायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आता उदाहरण क्रमांक 3 काय दिलेलं आहे हे आपल्याला बघायचं. उदाहरण क्रमांक 3 x अधिक 2y बरोबर आहे ऋण 1, 2x वजा 3y बरोबर आहे 12. बघा उदाहरण क्रमांक 1 उदाहरण क्रमांक 2 ज्याप्रमाणे आपण सोडवला त्याचप्रमाणे आपल्याला उदाहरण क्रमांक 3 पण सोडवायचं आहे. आणि दिलेल्या उदाहरण क्रमांक 3 मध्ये जे समीकरण दिसतात ते समीकरणे पण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे. बरोबर आहे. मग आता दिलेले समीकरण हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवते वेळेस अगोदर आपल्याला बघून घ्यायचं की दिलेले समीकरण हे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिलेले आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. x पद y पद आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या, x पद y पद आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या म्हणजे दिलेले दोन्हीही समीकरण हे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिलेले. बरोबर आहे. लिहिलेलं असेल तर तुम्हाला फक्त इथे एवढंच लिहायचं आहे की दिलेली समीकरणे एवढंच लिहायचं आहे. दिलेली समीकरणे काय आहेत आता? की x अधिक 2y बरोबर ऋण 1
त्यानंतर 2x वजा 3y बरोबर आहे 12, हे 2x. आता बघा दिलेले समीकरणे मांडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन निश्चयकाची किमती काढायची आहेत. पहिला आहे d, त्यानंतर आहे dx, त्यानंतर आहे dy. मग इथं घेऊ आपण पहिला निश्चयक d बरोबर निश्चयकामध्ये. आता d या निश्चयकाची किंमत काढते वेळेस आपल्याला इथं घ्यायचं आहे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये x च्या चलाचा सहगुणक काही नाही म्हणजे किती आहे 1. हा 1 आणि हा 2 हे पहिल्या स्तंभात येत असल्यामुळे इथं लिहून टाकायचं तुम्हाला 1 आणि 2. मग दुसऱ्या स्तंभामध्ये 2 आणि 3 च्या समोर 3 च्या अगोदर ऋण चिन्ह असेल तर ते ऋण चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. हे 2 आणि हे ऋण 3 मांडणी केल्यानंतर ह्या निश्चयकाला तुम्हाला सोडवायचं आहे. आता निश्चयकाला सोडवायचं कसं तिरकस गुणाकार करू. मग इथं आपण तिरकस गुणाकार करू. पहिल्या संख्येनं चौथ्या संख्येनं 1 गुणिले चौथी संख्या आहे ऋण 3 वजा 2 गुणिले 2 करायचं. का करायचं कारण दुसऱ्या संख्येनं तिसऱ्या संख्येला गुणाकार करायचं. बघा धन गुणिले ऋण 1 गुणिले 3 एकी 3 3, त्यानंतर ऋण 2 दोन्ही 4. आता बघा ऋण 3 आणि ऋण 4 असं मिळालेलं आहे. ऋण 3 म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्येचं चिन्ह कसं आहे समान आहे. जर दिलेल्या दोन्ही संख्येचं चिन्ह समान सारखा असेल तर त्यांची आपल्याला बेरीज करायची. त्यांची म्हणजे 3 आणि 4 यांची बेरीज करा तुम्हाला मिळणार 7. मग याला तुम्हाला समान चिन्ह द्यायचं म्हणजे हे ऋण. त्यानंतर आपल्याला d या निश्चयकाची किंमत जसं आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला मिळालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला dx या निश्चयकाची किंमत काढायची. मग इथं घेऊ आपण dx बरोबर निश्चयकामध्ये dx म्हणजे काय दिलेलं आहे की 32. तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ हे dx मध्ये घ्यायचं. आता तिसऱ्या स्तंभामध्ये काय काय दिलेले आहे बघा ऋण 1 आणि 12. इथे लिहू आपण ऋण 1 आणि 12. त्यानंतर दुसऱ्या स्तंभामध्ये दिलेले 2 आणि ऋण 3. इथे घेऊ आपण 2 आणि ऋण 3. आता स्तंभामध्ये आपण त्यांची मांडणी करून घेतल्यानंतर निश्चयकामध्ये आपण त्यांची मांडणी करून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला सोडवायचं कसं तिरकस गुणाकार करून. कोणकोणत्या संख्येचं करायचंय पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या वजा दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ऋण गुणिले ऋण धन 1 गुणिले 3 म्हणजे इथं मिळणार तुम्हाला 3. ऋण गुणिले धन ऋण 2 गुणिले 12 म्हणजे 12 दोन्ही 24. आता बघा एका संख्येत चिन्ह ऋण आणि एका संख्येत चिन्ह धन आहे. मग मोठ्या संख्येतून डायरेक्ट तुम्हाला लहान संख्या वजा करायची. मग 24 मधून 3 गेले किती मिळतात तुम्हाला राहिले 21. मोठ्या संख्येत चिन्ह ऋण म्हणून हे ऋण. मग इथे लिहू आपण dx बरोबर ऋण 21. बघा ज्याप्रमाणे आपल्याला d या निश्चयकाची किंमत मिळाली त्याचप्रमाणे आपल्याला dx या निश्चयकाची किंमत मिळाली. आता पुढचा जो निश्चयक दिलेला आहे काय दिलेला आहे dy सॉरी. मग आपल्याला dy या निश्चयकाची किंमत काढायची. मग इथे घेऊ आपण dy बरोबर निश्चयकामध्ये पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये दिलेले 1 आणि 2. इथे लिहू आपण 1 आणि 2. तिसऱ्या स्तंभामध्ये दिलेले ऋण 1 आणि 12. इथे लिहू आपण ऋण 1 आणि 12. आता आपण निश्चयकामध्ये त्या संख्येची मांडणी केल्यानंतर त्या निश्चयकाला कसं सोडवायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टेप कॉमन ठेवायचं आहे, क्रम कॉमन ठेवायचा आहे. कोणता क्रम पहिल्या संख्येनं म्हणजे सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार करा. 1 गुणिले 12. त्यानंतर दोन्ही संख्येच्या मध्यभागी ऋण चिन्ह म्हणून हे ऋण चिन्ह. दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. दुसरी संख्या आहे ऋण 1 गुणिले तिसरी संख्या आहे 2. 1 गुणिले 12 12 1 12 ऋण गुणिले ऋण धन. त्यानंतर 1 गुणिले 2 एकी 2 2. 12 अधिक 2 किती मिळणार तुम्हाला 14. म्हणजेच dy या निश्चयकाची किंमत तुम्हाला 14 मिळेल. बरोबर आहे. आता तीन निश्चयकाची किमती तर आपल्याला मिळालेली आहेत. पुढे आपल्याला काय करायचंय पद्धतीनुसार. कशाच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार. इथे लिहू आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार घेतल्यानंतर इथे आपल्याला दोन चलाच्या किमती काढायच्या. पहिला आहे x बरोबर सूत्र काय दिलेलं आहे dx छेदामध्ये t. त्यानंतर y बरोबर दिलेलं आहे dy छेदामध्ये d. बरोबर आहे. आता इथं x बरोबर dx छेदात d म्हणजे इथं dx हा निश्चयक आहे आणि d पण निश्चयक आहे. बरोबर आहे. मग dx या निश्चयकाची किंमत काय मिळाली बघा ऋण 21. म्हणजे लिहू इथं आपण dx च्या जागेवर लिहू इथं आपण ऋण 21 आणि d या निश्चयकाची किंमत काय मिळालेली आहे ऋण 7. मग d च्या ऐवजी लिहू इथं आपण ऋण 7.
आता ऋण 7 न आपल्याला ऋण 21 ला भाग द्यायचा आहे, त्या अगोदर हे ऋण ऋण कटून जातील. त्यानंतर 7च्या पटीमध्ये 21 मिळेल काय मिळतील. 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजे 3/1 म्हणजे x बरोबर किती मिळणार 3 मिळणार. आता बघा y या चिन्हाची किंमत म्हणजे उकल काढते वेळेस आपल्याला dx dy चिन्हामध्ये d दिले. dy या निश्चकाची किंमत काय आहे 14 म्हणजे लिहू इथं आपण dy च्या जागेवर 14 आणि d ची किंमत काय आहे ऋण 7 म्हणजे लिहू इथं आपण ऋण 7. ऋण 7 ना आपल्याला 14 ला भाग द्यायचा आहे. ऋण 7 ना 14 ला भाग जाऊ शकतो काय जाऊ शकतो. 7 1 7 7 2 14 म्हणजे हे ऋण असल्यामुळे ऋण 2 छेदात 1 म्हणजे किती ऋण 2. इथं मिळणार तुम्हाला y बरोबर ऋण 2. शेवटला इथं दोन्ही चलाची किंमत मिळालेली आहे. तिथे तुम्हाला शेवटला असं लिहायचं आहे x स्वल्पविराम y बरोबर आहे x ची उकल काय आहे की 3 स्वल्पविराम ऋण 2. लगेच आपल्याला उदाहरण क्रमांक 4 बघायचं. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 मध्ये उदाहरण क्रमांक 4 काय दिलेले आहे बघा. उदाहरण क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दोन समीकरण दिसतात बरोबर आहे. अगोदर दिलेले समीकरण हे सामान्य रूपात लिहिलेले आहेत का हे आपल्याला अगोदर बघायचं. सामान्य रूप एक समान समीकरणाचे सामान्य रूप काय दिलेले आहे ax अधिक by बरोबर c. अगोदर x पद नंतर y पद नंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या अशी समीकरणे दिलेली आहे का बघा. x पद y पद आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या दिलेली आहे. x पद y पद आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या म्हणजे दिलेले दोन्ही समीकरण हे सामान्य रूपात लिहिलेले आहेत बरोबर आहे. पण हे समीकरण थोड्या वेगळ्या प्रकारचं दिसते का तुम्हाला बघा. इथं 6 दिसते इथं 4 दिसते आणि इथं 12 दिसते बरोबर आहे. हे 4 6 आणि 12 या जर तिन्ही संख्येला जर तुम्ही 2 जर भाग दिला तर ते समीकरण कसं होणार थोडं सोपं होणार म्हणजे तुम्हाला गुणाकार करण्यासाठी थोडं सोपं जाईल. मग इथं काय करू आपण दिलेली समीकरण दिल्यानंतर इथं लिहू आपण दिलेली समीकरणे. आता दिलेली समीकरणे बघा 6x ला जर तुम्ही 2 न भाग दिला तर बेत्री 6 3 चा भाग बसणार म्हणजे 3x हे वजा बेदोनी 4 नंतर हे y ला y बरोबरला बरोबर ऋण बेसक्क 12 मग 6x वजा 4y बरोबर ऋण 12 याचं रूपांतर केल्यानंतर म्हणजे या पहिल्या समीकरणाला 2 न भाग दिला तर बेत्रिक 6 म्हणजे 3x वजाला वजा बेदोनी 4 म्हणजे 2y बरोबरला बरोबर ऋणाला ऋण बेसक्क 12 म्हणून 6. आता पुढचं समीकरण दिलेले आहे हे 8x वजा 3y बरोबर आहे ऋण 2. आता याच्यामध्ये बघा दिलेली दोन समीकरण हे तुम्हाला सामान्य रूपात मिळालेले. सामान्य रूपात मिळाल्यानंतर अगोदर तुम्हाला dx d या निश्चकाची किंमत काढायची आहे, त्यानंतर dx या निश्चकाची किंमत काढायची आहे, त्यानंतर dy या निश्चकाची किंमत. आता या तीन निश्चकाची किमती काढणं हे तुम्हाला गरजेचं आहे. मग इथं घेऊ पहिला निश्चक आपण d बरोबर निश्चकामध्ये. d बरोबर निश्चकामध्ये काय आहे 12. 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये 3 आणि 8 दिसतात म्हणजे लिहू इथं आपण 3 आणि 8. आता दुसऱ्या स्तंभामध्ये 2 च्या अगोदर ऋण चिन्ह आहे म्हणजे हे ऋण चिन्ह आपल्याला लिहायचे ऋण 2. त्यानंतर 3 च्या अगोदर पण ऋण चिन्ह दिलेले आहे म्हणून ऋण 3 बरोबर आहे. आता निश्चकामध्ये जर आपण किमती मांडून घेतल्यानंतर त्या निश्चकाला सोडवायचं कसं तिरकस गुणाकार करून. तिरकस गुणाकार आता कोणकोणत्या संख्येचा तिरकस गुणाकार करायचा 3 न तुम्ही ऋण 3 ला गुणाकार करा हे 3 गुणिले ऋण 3. त्यानंतर दोन्ही संख्येच्या मध्यभागी ऋण चिन्ह म्हणून ऋण चिन्ह या 2 न 8 ला गुणाकार करायचा. या ऋण 2 न 8 ला गुणाकार करायचा म्हणजे गुणाकार स्वरूपात मांडणी झालेली आहे. आता त्याला आपल्याला सोडवायचं आहे. बघा धन गुणिले ऋण ऋण 3 गुणिले 3 3 3 9 ऋण गुणिले ऋण धन 2 गुणिले 8 8 2 16. आता दिलेल्या दोन संख्येचे चिन्ह भिन्न दिसतात बरोबर आहे. मग 16 मधून तुम्हाला 9 वजा करायचं आहे. का करायचं आहे ज्यावेळेस दिलेल्या दोन संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मग मोठी संख्या आहे 16 लहान संख्या आहे 9. मग 16 मधून 9 गेल्यानंतर इथं तिथे तुम्हाला 7 मोठ्या संख्येचे चिन्ह धन असल्यामुळं हे धन 7. मग इथं तुम्हाला d या निश्चकाची किंमत काय मिळालेली आहे 7 मिळाली. आता त्याचप्रमाणे आपला पुढचा जो निश्चक दिलेला आहे dx म्हणजे पुढचा जे निश्चक dx दिलेला आहे त्या निश्चकाची आपल्याला किंमत काढायची म्हणजे शोधायची. मग इथं लिहू आपण dx बरोबर निश्चकामध्ये. आता dx च्या निश्चकामध्ये काय मिळते बघा. dx च्या निश्चकामध्ये तुम्हाला तिसऱ्या स्तंभामधले संख्या लिहायचे आणि दुसऱ्या स्तंभामधले संख्या लिहायचे. आता तिसऱ्या स्तंभामध्ये तुम्हाला दिलेले ऋण 6 आणि ऋण 2. इथं लिहू आपण ऋण 6 आणि ऋण 2. आता पुढच्या स्तंभामध्ये बघा तिसऱ्या स्तंभामध्ये झाल्यानंतर
आता दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिलेलं आहे? दुसऱ्या स्तंभामध्ये ऋण 2 आणि ऋण 3 दिलेले आहे. इथे लिहू आपण ऋण 2 आणि ऋण. आता स्तंभामध्ये म्हणजेच आपण निश्चयकामध्ये किमती मांडून घेतल्यानंतर त्याला आपल्याला कसं सोडवायचं आहे? तिरकस गुणाकार करून. तिरकस गुणाकार कशाचा करायचा आहे? हे ऋण 6 गुणिले ऋण 3 चा करायचा. त्यानंतर दोन्ही संख्येच्या मध्यभागी ऋण चिन्ह, म्हणून हे ऋण चिन्ह या संख्येनं या संख्येला म्हणजे दुसऱ्या संख्येनं तिसऱ्या संख्येला गुणाकार करायचा आहे. दुसरी संख्या ऋण 2 गुणिले तिसरी संख्या पण ऋण 2. याला आपल्याला सोडवायचं आहे बघा. ऋण गुणिले ऋण धन 6 गुणिले 3 साहित्रिक 18. ऋण गुणिले ऋण धन आणि धन गुणिले ऋण ऋण 2 गुणिले 2 2 4. आता बघा 14 म्हणजे 18 मधून तुम्हाला 4 वजा करायचं. 18 मधून 4 वजा केल्यास किती मिळतं बघा? किती मिळते बघा की 14 मिळते. मग इथे तुम्हाला dx या निश्चयकाची किंमत किती मिळालेली आहे? 14 मिळते. आता बघा शेवटचा निश्चयक जो राहिला आहे, कोणता निश्चयक? dy. त्या निश्चयकाची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. मग इथे घेऊ आपण dy बरोबर निश्चयकामध्ये dy बरोबर काय दिलेलं आहे की 13 घ्या. 13 म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ घ्यायचा. पहिल्या स्तंभामध्ये 3 आणि 8 दिसतात. हे 3 आणि 8 उचलायचं आणि इथे लिहायचे 3 आणि 8. आता तिसऱ्या स्तंभामध्ये काय दिसते तुम्हाला? ऋण 6 आणि ऋण 2. हे ऋण 6 आणि ऋण 2 उचलायचे, इथे लिहायचे ऋण 6 आणि ऋण 2. आता बघा निश्चयकामध्ये आपण किमती मांडून घेतल्यानंतर त्याला आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवायचं आहे? तिरकस गुणाकार करून. 3 न ऋण 2 ला गुणाकार करायचा आहे. मांडणी करू. 3 गुणिले ऋण 2 वजा ऋण 6 गुणिले 8. इथे घेऊ आपण ऋण 6 गुणिले 8. त्यानंतर धन गुणिले ऋण 3 गुणिले 2 3 2 6. ऋण गुणिले ऋण धन 6 गुणिले 8 6 8 48. त्यानंतर इथे क्रिया कोणती होईल बघा? दिलेल्या दोन्ही संख्येचे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे तुम्हाला 48 मधून 6 वजा करायचे. मग 48 मधून 6 वजा केल्यानंतर मिळतात इथे तुम्हाला 42. 42 ही कोणत्या निश्चयकाची किंमत मिळालेली आहे? dy ची. म्हणजे तुम्हाला इथे लिहायचं आहे dy बरोबर 42. आता निश्चयकानुसार म्हणजे सूत्रानुसार पद्धतीनुसार आपण d dx dy या तिन्ही निश्चयकाची किमती आपण मिळवलेल्या आहेत. मिळवल्यानंतर आता शेवटचं एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्याला लिहायचं इथं क्रेमरच्या पद्धतीनुसार तुम्हाला दिलेलं आहे इथं लिहायचंय तुम्हाला x बरोबर dx छेदामध्ये d. का dx छेदामध्ये d लिहायचंय? कारण सूत्र ते दिलेलं आहे तुम्हाला x बरोबर dx छेदामध्ये d. त्यानंतर समोर दिलेले आहे तुम्हाला y बरोबर dy छेदामध्ये d. dy छेदामध्ये d. आता dx छेदामध्ये d मध्ये dx या निश्चयकाची किंमत काय मिळाली आहे? 14. म्हणजे लिहू इथं dx च्या जागेवर आपण 14. d या निश्चयकाची किंमत काय मिळालेली आहे? 7. म्हणजे लिहू इथं आपण 7. 7 न 14 ला भाग जाऊ शकतो का बघा? 7 च्या पटीमध्ये 14 मिळते म्हणून 7 1 7 7 2 14 2 छेदात 1 म्हणजे तुम्हाला x बरोबर किती मिळणार? 2 मिळणार. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला y या छेदाची किंमत काढण्यासाठी dy छेदामध्ये d असं सूत्र दिलेलं आहे. dy ची किंमत 42 दिलेली आहे. इथे लिहू आपण 42 छेदामध्ये d ची किंमत काय दिलेली आहे? 7. म्हणजे इथे लिहिणार आपण 7. आता 7च्या पटीत 42 मिळते का बघा? 7च्या पटीमध्ये 42 मिळते. मग मिळत असेल तर 7 1 7 7 सक्कम 42 y बरोबर 6 छेदात 1 म्हणजे किती मिळणार तुम्हाला? y बरोबर 6 मिळणार. शेवटला उत्तर लिहिते वेळेस असं लिहायचं आहे की x स्वल्पविराम y बरोबर आहे x ची उकल काय आहे? 2 आणि y ची उकल 6. मग शेवटला लिहायचं x स्वल्पविराम y बरोबर 2 स्वल्पविराम 6 ही दिलेल्या समीकरणाची किंवा ही दिलेल्या एकसमायिक समीकरणाची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण प्रश्न क्रमांक 3 मधील उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 अशी आपण 3 उदाहरणे या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित उदाहरणे उदाहरण क्रमांक 5 आणि उदाहरण क्रमांक 6 हे उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते जर तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे ते व्हिडिओ असो किंवा येणारे नवनवीन व्हिडिओ असो तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.